राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. दिवसेंदिवस गॅसचे भाव वाढत चाललेले आहे. त्यामुळे आता आपण अशी सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये झटपट मोजून 10 ते 12 मिनिटांमध्ये पटकन कुकरमध्ये आपल्याला एका शिट्टीमध्ये मस्त चविष्ट भाजी करता येते. काही आपण रेसिपीज टाकलेल्या आहे आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसात अजून रेसिपी टाकणार आहे. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजची आपली भाजी आहे गवार आणि बटाट्याची भाजी. मोजून 10 मिनिटांमध्ये होणारी भाजी आहे. चला पटकन आपण भाजी पाहूया. तर गवारची भाजी बनवण्यासाठी इथे मी ही गावरानी गवार घेतलेली आहे. ही मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही आपल्याला निवडून घ्यायची आहे. तर यावरती अशा प्रकारच्या शिरा असतात. तर आपल्याला सगळ्यात आधी हे जे खालचं टोक आहे आणि हे जे वरचं टोक आहे हे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं. आपल्याला जितक्या शिरा काढता येतील त्या आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. ही गावरानी गवार आहे आणि ही बारीक असते आणि नाशिकची गवार चप्पट आणि तिचा रंग गर्द हिरवा असतो. हे बघा, अशा प्रकारे मोठ्या शिरा जितक्या आपल्याला शक्य होतील त्या काढून घ्यायच्या आहे. तर गवार आपण निवडून घेणार आहोत. तर हे पहा, गवार मी अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे. अगदी एकसारखे थोडे लहान मोठे तुकडे झालेले आहे आणि यामध्ये अशा प्रकारची ही जी निब्बर गवार होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आपल्याला कुकरमध्ये भाजी करायची आहे, गॅसची बचत करायची आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला अशा प्रकारे जे जे पदार्थ, मसाले किंवा जी भाजी लागणार आहे, वाटण लागणार आहे ते अशा प्रकारे आपण आपल्या जवळ ठेवलं तर आपल्याला पटकन भाजी करता येते. चला पटकन आपण साहित्य पाहूया. तर इथे गवार निवडून घेतलेली आहे. एक बटाटा मी सालं काढून अशा प्रकारे त्रिकोणी कट करून घेतलेला आहे. तुम्ही सालं नाही काढले तरी चालतील, सालांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, पण मी मात्र गवारच्या भाजीमध्ये नेहमी सालं काढूनच घालते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, थोडेसे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जाडसर कूट घेतलेला आहे ते मी, मिरची आणि लसूणची पेस्ट, एक मिरची आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि गूळ घेतलेला आहे. चला भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. तर आपण कुकरमध्ये भाजी करणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी कुकर तापायला ठेवलेला आहे. आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कुकर नेहमी आपल्याला कोरडाच ठेवायचा आहे, सुकून सुद्धा ओला नाही ठेवायचा. आपण जर कुकर ओला ठेवला तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं कुकर कोरडा होण्यासाठी लागेल. गॅस कुकर तापलेला आहे, त्यामध्ये घालूया तेल. इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापलं आहे, त्यात घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये घालूया आपण जिरे. जिरे पण छान फुलले आहे. आता यामध्ये आपण घालूया हिंग आणि इथे मी हे बटाट्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आपल्याला बटाटे कट करून पाण्यातच ठेवायचे आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाही. त्यामध्ये घालूया बटाटे आणि 1 मिनिट बटाटे आपण तेलामध्ये परतून घेऊ. बटाटे मी साधारण 1 मिनिट परतून घेतलेले आहे. तर 1 मिरची आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे मी खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहे, त्या घालू आणि व्यवस्थित तेलामध्ये कच्चापणा निघेपर्यंत परतून घेऊ. थोडीशी आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घालूया, यामुळे भाजीला चव खूप छान येते. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला एक एक करून घालायचे आहे सगळे मसाले. हळद घातली आहे, तिखट घालू. मसाले तुम्ही इकडे तिकडे घातले तरी चालतील, फारसा काही फरक पडत नाही. शेवटी आपण पुन्हा मिक्स करणार आहोत. त्यानंतर धणेपूड घालायची आहे आपल्याला, गरम मसाला घालूया आणि सगळे मसाले व्यवस्थित बटाट्यांसोबत आपण अर्धा मिनिट परतून घेऊ. म्हणजे काय, मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल. मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे. आता ही जी आपण गवार निवडून ठेवली होती ही यामध्ये घालायची आहे. ही मी धुवून निवडली होती म्हणून ओली दिसत नाही आहे. तुम्ही जर न धुता निवडत असणार तर मात्र गवार धुवून मगच घाला. व्यवस्थित आपण बटाटे आणि गवार व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर आपल्याला पाणी इतपतच घालायचं आहे की फक्त भाजी शिजायला पाहिजे. तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही किंचित पाणी जास्त घातलं तरी चालेल आणि अगदी तेलावरचीच करायची असेल तर पाणी आपल्याला अंदाजेने घालायचं आहे, म्हणजे भाजी खाली लागायला पण नको पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि मी प्रत्येक भाज्यांमध्ये गूळ घालते. एक तर गूळ घातल्यामुळे काय होतं, हिमोग्लोबिन वाढतं
आणि भाज्या बऱ्याच काळ टिकून राहतात. व्यवस्थित मीठ आणि गूळ आपण मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. तर इथे मी हा थोडासा जाडसर कूट घेतलेला आहे, तो यामध्ये घालून चुकूनसुद्धा आपल्याला अगदी बारीक कूट नाही घ्यायचा आहे, कारण की आपण शिट्टी घेणार आहोत. नाहीतर मग एकदम खूप चिकट भाजी होऊन जाते. दरदरीत कूट असल्यामुळे भाजी खूप छान होते. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. मला पाणी कमी वाटत आहे, त्यामुळे पोहे खायचे 2 ते 3 चमचे पाणी मी वाढवत आहे. झाकण लावून आपण एक शिट्टी काढून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. कुकरची वाफ जिरली आहे. भाजी पाहू आपण. वाह, मस्त घमघमाट पसरलेला आहे घरामध्ये. बटाटा पाहू आपण. बटाटा पण अगदी छान शिजलेला आहे. सोबतच गवार पण अगदी योग्य पद्धतीने शिजलेली आहे. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे फक्त 10 मिनिटामध्ये आपली गॅस आणि वेळ दोघी वाचवणारी मस्त चमचमीत गवार बटाट्याची भाजी बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच नवीन नवीन कुकरमधल्या झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.